तर मला अरे लय भारी वाटतंय मित्रांनो. तुम्ही बघू शकता एकदा तुम्ही बघितलं तर वाटलं असं वाटतं की जाऊशीच वाटत नाही मित्रांनो. हॅलो मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर भावांनो, मी डायरेक्ट आतूरमध्ये आलो ना मग ब्लॉग काढतोय. तर मित्रांनो, मला घरूनच चालू करायचं होतं पण तेवढा टाईम नाही भेटलेला आहे. तर भावांनो, आपण तुम्ही बघू शकता की मी आतूरच्या गावामध्ये आता आपल्याला घरी जायचं आहे. तर भावांनो, घरी जाता जाता ब्लॉग काढणार आहे, तुम्हाला सगळं दाखवतो. व्ह्यू कुठलं सगळं दाखवणार, व्ह्यू सगळं तुम्ही बघू शकता. वातावरण क्वालिटी आज मी असा मोबाईल धरतोय तर आजूबाजूचे शेतकरी लोक काम करताय ते मला बघताय. तर मला पण थोडी लाज वाटते कॅमेरा मारायला, पण जाऊ दे. आता काय आपल्याला काय करायचं, ब्लॉग काढायचंय. आणि आता जस्ट आता आपण आहे ना आतून मध्ये राहू. तर त्याला आता निघालोय घरी. जाता जाता तुम्हाला सगळं दाखवणार आहे की आपण आता मार्कंड बारीतून जायचंय आपल्याला, मार्कंड्या बारीतून. तर मित्रांनो, आता आपण मार्कंड्या बारीत जाणार आहोत. तर आपण ना रस्त्याने आता मार्कंड बारीमध्ये पोचणार आहोत. तर भाऊनो, तुम्ही बघू शकता की पुढं मार्कंड ऋषी दिसतोय. तर मित्रांनो, इथं मार्कंडवरती जायला रस्ता आहे, पायवाट. तर आपण आता बारीमध्ये पोचलेलो आहे. तर मित्रांनो, आपण मार्कंड्याच्या बारीमध्ये आलो. तर तुम्ही बघू शकता मार्कंड्याच्या बारीचं किती मस्त दिसतं. मित्रांनो, आता आपण आलो कुठं मार्कंडेच्या खालच्या साईडला आलेलो आहे, मार्कंड ऋषीच्या खाली. तर हनुमानाचं मंदिर आहे, तिथे आलेलो आहे आपण. आता आपली गाडी लावलेली. आता आपण दर्शन करायला जाऊ भावांना. तर मित्रांनो, हे बघू शकता इथं आपलं हनुमान दादाचं मंदिर आहे. हे बघू शकता, लय भारी वाटते वातावरण. बघितलं तर वाटलं असं वाटतं की जाऊशीच वाटत नाही मित्रांनो. बघू शकता इकडे जंगल कसं आहे, हे बघा. इथं आपलं वर मार्कंड ऋषी आहे. आणि आता आपण चाललो कुठे हनुमान दादाचं दर्शन करायला जाऊ आता मित्रांनो. चला. तर मित्रांनो, चप्पल कुठं आता आपल्याला इथं काढायला लागेल भावांनो, तुम्ही बघू शकता. चला आता दर्शन करायला चालू. इथं आपले साई बाबा आहे, गणपती बाप्पा. आता दर्शन करून घेऊ हनुमान आज. चला. मित्रांनो, या बाजूला आहे ना आपल्या आईची मूर्ती बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला सगळं दाखवतो इकडं कसं आहे भावांनो. हे बघू शकता इकडं बाई आई सप्तशृंगीचं गडावरचं मंदिर. आपले महादेवीची पिंड आहे मित्रांनो. बघू शकता काय भारी ड्रॉइंग केली. आपले गणपती बाप्पा आहे. तर मित्रांनो, असं वाटतंय की जाऊशी वाटत नाही मित्रांनो. मला खूप भारी वाटतंय, बघू शकता. तर मला तर असं वाटतं की इथंच थांबावं. तुम्ही बघू शकता काय भारी वाटतं इथं हनुमान दादाच्या मंदिरापासून. तर मला अरे लय भारी वाटतंय मित्रांनो. तुम्ही बघू शकता, एकदा तुम्ही पण चक्कर मारायला विसरू नका. इथं या नक्की, तुम्ही भेट द्या. वागा वातावरण म्हणजे एकदम भारी वाटतं. मला तर इथून जाऊशी वाटत नाही मंदिरापासून. मंदिर बघू शकता एकदम भारी वाटतं. झाडाखाली मित्रांनो ते बघू शकता. आपण इथं थांबलेलो आहे खाली मार्कंड ऋषी वरती. एक दिवशी आपण नक्की वरती जाऊया मार्कंड ऋषीवर, तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे झाड बघू शकता काय भारी वाटते, लय भारी वाटते. ते बघू शकता का, बघितलं का. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की आता आपण इथं हनुमान दादापाशी आपले फोटोशूट केलेले आणि व्हिडिओ पण काढले थोडी पण आपण ना. आणि आपल्याला इंस्टाला फॉलो नसेल केलेलं तर आपल्या इंस्टाला फॉलो करायला विसरू नका भावांनो. आणि आपण ना आता त्यात काढले इथं दर्शन हनुमान दादाचं घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं बराच गेट लावून दिलेलं आहे. तर हनुमान दादाचं दर्शन घेतलेलं आपलं. तर भावांनो, तुम्ही बघू शकता किती जंगल खतरनाक आहे इकडे. हे बघा, हे बघा, हे बघा.
पण भावांनो मला इथून आहे ना आता जाऊशी वाटत नाही का, एकदम भारी वाटते वातावरण. असं वाटतं की इथंच राहावा. लय भारी वाटतं वातावरण. नाही काहीच नाही. तर भावांनो आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघू, घरी जाणार आहे. तर चला आता मित्रांनो घरी चाललोय. आपले चपला बुट्ट घालायला लागतील आता. आणि आता निघालो तर इथनं जाऊशी तर नाही वाटत आहे, पण काय करायला जावं लागेल भावांनो काही घरी. तर ऊन लागते आता, घरी जातो मस्त जेवण. भावांनो आता आपण आपले शूज घातलेले आणि चाललो आता निघालो. मी बघू शकते एकदा परत एकदा आपलं मंदिर दाखवून येतो हनुमान दादाचं. काय भारी वाटतं, खूप भारी ना बघा. तर पाण्याची टाकी प्यायची. तर आता आपण निघालोय, घरी जाणार आहे आता. चला, तर आपला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला आता आपली गाडी स्टार्ट करू आणि चला घरी. तर बाय बाय.